लोणावळ्यामध्ये हा खेळ रंगतो आहे आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार ते लगेच स्पष्ट होणार आहे. खेळ सोपा. वहिनी इथे विशिष्ट अंतरावरती उभ्या राहणार आणि स्माइली बॉल जे स्पंजचे चेंडू असतात ते वहिनींकडे 10-10 आपण दिलेले आहेत. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला एक चेंडू इथून टाकायचा आणि बघायचं त्या समोर असलेल्या त्या झाडामध्ये किती चेंडू गोळा होतात, अडकतात. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. खेळ समजलाय तुम्हाला? तुम्हाला समजलाय? चला आधी 5 चेंडू तुम्ही टाका वहिनी. आणि महत्वाचा नियम, टप्पा पडून चेंडू नाही तर थेट चेंडू जाणं गरजेचं आहे. थेट चेंडू जाणं गरजेचं आहे. टप्पा पडून गेला तर तो मोजला जाणार नाही. हे दोन्ही वहिनींना सांगतो. तयार? 1 2 3 टाका. पहिले 5 चेंडू. 1 थांबा. 5 चेंडू झाले. तुम्ही 5 टाका. 1 2 थांबा. 2 ही गुणसंख्या. आता 3 चेंडू तुम्ही टाका. थांबा थांबा थांबा. 2 चला आणखी पुढचे टाका. 3 थांबा वहिनी. 1 2 चला हा पण टाका. 2 आणि 3 ही गुणसंख्या. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या गोंते वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पार्थे वहिनी. त्यांना वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. आणि आजच्या होम मिनिस्टरना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. लोणावळ्यातला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.